So प्यारे बच्चों, a very warm welcome to the family of Success Science Academy. In the session of mathematics, I welcome all of you. Maths made easy by जादूगार कारखेले. आजचा शो विल बी ऑन इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स. दोन सेक्शन बनवले मी, एक इन्क्रीजिंग साठी, एक डिक्रीजिंग साठी. इन्क्रीज म्हणजे काय? वाढणे. डिक्रीज म्हणजे काय? कमी होणे. ग्राफिकल, जसं फिजिक्स मध्ये आपण ग्राफ्स काढले, बच्चा मॅथ्स मध्ये सेम वे एक जो कर्व आहे त्याला ग्राफच्या पद्धतीने अंडरस्टँड करू आपण. हे बघ लक्षात. एक पर्टिक्युलर फंक्शन आहे, कोणतंही असेल ना, लॉगॅरिथमिक असेल, ट्रिगोनोमेट्रिक असेल, इनव्हर्स, एल आय ई टी, आहे की नाही. जो ग्राफ असेल, एक कर्व असेल, इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, सर्कल सारखं, राईट, कोणतेही फंक्शन असू दे. सो बच्चा, इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग मीन्स एक्झॅक्टली व्हॉट. एखादं फंक्शन वाढत चाललंय म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय कोऑर्डिनेट इज इन्क्रीजिंग. इज दॅट इझी? येस ऑर नो बेटा? जसं डिस्प्लेसमेंटचा आपण ग्राफ पाहिला, जसं 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 मीन पोझिशन पासून पार्टिकल दूर चालला होता, व्हॉट वॉज इन्क्रीजिंग? डिस्प्लेसमेंट वॉज इन्क्रीजिंग, आहे की नाही. सो इन दिस वे बेटा, ग्राफ विल बी लाईक दिस. जसं जसं एक्स व्हॅल्यू टाकशील, वायची व्हॅल्यू वाढत चालते, पुढे वाढला, पुढे वाढला, पुढे वाढला, इन दिस वे. ऍग्री ना बच्चा? सो कोणते दोन पॉईंट तू जर का घेतले, लेटेस्ट याला ए म्हणू एक्स ऍक्सिस वरती, आणि याला बी म्हणू, हा आपला एक्स ऍक्सिस आणि हा काय बच्चा, वाय ऍक्सिस. So you are seeing बच्चा की that function is increasing. Means what बेटा? मधल्या कोणत्या तरी दोन व्हॅल्यूज आपण घेतल्या, लेटेस्ट से ही x1 आणि पुढची एक कोणीतरी x2. सो बच्चा, करस्पॉन्डिंग x1 च्या व्हॅल्यूला being y as a function of x. ओके बेटा, y as a function of which will be, इथं दाखवतो मी, which will be f काय x जागी x1, ही झाली x1 साठी. अच्छा, करस्पॉन्डिंग ठीक 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 ठीक, इथे भेटेल बच्चा f of x2. आर यू एग्री? So what are you observing? F of x2 is more, ठीक है, than f of x1. So बच्चा, f of x2 is greater than f of x1. So हा जो greater है ना बच्चा, हा जो greater है ना, this case is called as strictly increasing. काय बोलतात त्याला? स्ट्रिक्टली, स्ट्रिक्ट शब्द लावायचा, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. बेटा लक्ष दे, स्ट्रिक्टली काय शब्द लागला त्याला, कारण की तो झिरो नाही असू शकत, त्याला तो झिरो नसणार आहे. देर इज सम डिफरन्स, देर इज सम डिफरन्स. एफ ऑफ x2 इज ग्रेटर दॅन x1. सो ग्रेटर असेल तर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. कम ऑन, ग्रेटर असेल तर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. हे झेपलं सगळ्यांना? दुसरी गोष्ट बेटा, एखाद्या फंक्शनला इन्क्रीजिंग होणे म्हणजे काय? ह्या पॉइंटला मी जर का टँजेंट काढली, आता नीट लक्ष दे, स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घे, पुढे थोडासा राडा राडा राडा. बच्चा ह्या पॉइंटला मी टँजेंट काढली तर कम ऑन, ती अशी असेल का नाही, आणि ह्या पॉइंटला टँजेंट काढली तर अशी असेल का नाही. सो बच्चा, व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? टँजेंट ऍट x1 आणि टँजेंट ऍट x2 दोघांपैकी कुणाचा स्लोप मोठा आहे? स्लोप काय असतं बच्चा? अँगल मेड विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस इज थीटा. त्याचा टॅन घेतला की स्लोप भेटतो बेटा आपल्याला. स्लोप इज एम इज इक्वल टू टॅन थीटा ना. स्लोपला एम लिहितो आपण, दॅट एम इज टॅन थीटा. सो बच्चा, एक्स पासून जितका थीटा मोठा तितका स्लोप मोठा. बघ आता, विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस याचा अँगल बघ, विथ रिस्पेक्ट टू एक्स अँगल याचा अँगल बघ, कुणाचा अँगल मोठा आहे बेटा? कुणाचा अँगल? काय वरच्याचा अँगल मोठा आहे. दॅट्स वाईज फंक्शन इज इन्क्रीजिंग, स्लोप इज ऑल्सो इन्क्रीजिंग. येस ऑर नो बच्चा? सो स्लोप स्लोप at x2 is greater than slope at point x1. है की नाही? स्लोपला काय लिहितो बच्चा आपण? यम. दॅट, आणि तो यम कसा भेटतो? dy बाय dx किंवा f डॅश x. येस ऑर नो बच्चा? स्लोप हे सगळ्यांना माहिती आहे ना, f डॅश x. सो बच्चा, f डॅश at x2 is greater than f डॅश at x1. बेटा हे काय स्टडी केलं आपण? स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, कधी ग्रेटर असेल तर. पण जर का असं कधी झालं की दोघांचे स्लोप इक्वल आले, आहे का नाही बेटा, इन दॅट केस हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग झालं.
ओनली इन्क्रीजिंगचा अर्थ काय असतो फक्त लक्षात घ्या. इन्क्रीजिंग, एखादं फंक्शन इन्क्रीजिंग आहे. स्ट्रिक्टली म्हणजे ओनली ग्रेटर दॅन. आणि बेटा नुसतं इन्क्रीजिंग चा अर्थ असा आहे की एफ डॅश ऑफ x2 बरं का, स्लोप विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ डॅश ऑफ x1. फक्त ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असं आलं. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, अजिबात टेन्शन घेऊ नको. अख्खे सम आपल्याला सुटणार आहेत, तिथं व्हॅल्यूज असणार आहेत. ग्राफ बी काही नाही, हे फिलिंग साठी आहे. बच्चा इन्क्रीजिंग म्हणजे काय, हे बघ हे साईन. आणि सॉरी, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे काय, स्ट्रिक्टली गेटर. स्ट्रिक्टली गेटर म्हणजे 0 पेक्षा मोठा येणार तो. आर यू अंडरस्टँडिंग? आणि इथं लक्षात आहे, इन्क्रीजिंग म्हणजे व्हॅल्यूज ग्रेटर. सो इन जनरल, हे डिक्रीजिंग नंतर घेऊ आपण. इन जनरल तुला काय बोलायचं बेटा, इन्क्रीजिंग फंक्शन असेल, इन्क्रीजिंग फंक्शन असेल तर काय बोलायचं तुला, दॅट एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. स्लोप ऑफ द टँजेंट, स्लोप ऑफ द टँजेंट. एखादा कर्व असा असेल ना, हे असा समजा एखादा कर्व असा आहे, डॅश 0 म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे काय, टॅन थिटा इज 0. हे काय, स्लोप 0 कधी येईल, टॅन थिटा इज 0. सो बच्चा आयदर दिस केस और ही अशी एखादी दिस केस, एखादा पॉईंट इथे असेल, एखादा पॉईंट इथे असेल. आर यू अंडरस्टँडिंग ना बच्चा? सो हियर एम विल बी 0. Here that slope m will be greater than 0. Are you observing? M is greater than 0. This way. ते वाढत वाढत चाललं. Right? So beta this is the case. Increasing function साठी काय म्हणू शकतो आपण? Derivative is either 0 or greater than 0. अच्छा. Strictly increasing साठी समजलं? Strictly increasing. Strictly increase होतोय. म्हणजे जे फंक्शन दिलेलं असेल तुला y इज इक्वल टू x, त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे f डॅश ऑफ x is greater than or equal to 0. Is that easy? अरे चुकून झालं, ग्रेटर इज ग्रेटर दॅन 0 ओनली. स्ट्रिक्ट आहे ना, स्ट्रिक्टली वाढत चालला पाहिजे. मग याचा ग्राफ कसा येईल बच्चा, इन दिस वे. समजा कसा कर्व आहे, सो ह्या पॉइंटला इन दिस वे, ह्या पॉइंटला दिस वे. ओके, m1 ग्रेटर दॅन 0, m2 एव्हरी m इज ग्रेटर दॅन 0. कम ऑन, एव्हरी स्लोप इज ग्रेटर दॅन 0. मस्त पैकी कॉन्सेप्ट आली. बस इन जनरल एवढं लक्षात ठेवा, इन्क्रीजिंग जनरल इन्क्रीजिंग ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे नुसतं वाढत 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 चालला, 0 अजिबात नाही, 0 अजिबात नाही. म्हणजे ही अशी केस येऊ शकत नाही, ग्राफच होताना असं होईल असा. ओके, 0चा संबंध असा शक्यच नाही. दिस वे ग्रेटर दॅन 0. फटाफट येस टाइप करा. हॅव यू ग्रॅब्ड दिस कॉन्सेप्ट ऑर नॉट? कम ऑन. बच्चा नाउ वी हॅव डिक्रीजिंग फंक्शन. डिक्रीजिंग मीन्स व्हॉट, उतरत आहे म्हणजे एक्स ची व्हॅल्यू वाढत चालली तर करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू कमी कमी होत चालली. एस मध्ये फील ऑफ व्हेलॉसिटी, मीनला व्हेलॉसिटी कशी आहे, मॅक्झिमम. जसं पार्टिकल दूर जातो व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते. आर यू अंडरस्टँडिंग? सो वायची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार. सो ग्राफिकली हाऊ वी शो बच्चा, दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. सो असं असणार आहे तुझं फंक्शन. आर यू अंडरस्टँडिंग? ठीक आहे, करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू उतरत चालली. तर इथं ए घे, इथं बी घे, मधले 2 पॉईंट मध्ये x1, हे बघा x2 असे पॉईंट पकड. ओके बच्चा, x1 ला तुझं फंक्शन काय असतं, y ऍज एफ ऑफ एक्स. चला x1 व्हॅल्यू टाकली, इथं भेटल एफ ऑफ, कम ऑन x1. x2 ला काय होईल, एफ ऑफ x2. आणि बच्चा यू आर क्लिअरली ऑब्झर्विंग, x2 ला एफ ऑफ x2 लहान आहे, x1 ला एफ ऑफ x1 मोठा आहे. येस ऑर नो बच्चा? सो हियर व्हॉट आय हॅव ऑब्झर्व्ड इज की बेटा एफ ऑफ x1 इज लेस दॅन एफ ऑफ x2. एम आय क्लिअर? नाही नाही, ग्रेटर. अच्छा अच्छा, मला डिक्रीजिंग दाखवायचं ना, लिस्टचं साइन घ्यायचं मला. सो बच्चा एफ ऑफ x2 माझ्यासारखं सेम सिच्युएशन, बट एफ ऑफ x2 इज लेस दॅन एफ ऑफ x1. सो लेस दॅनचा सिम्बॉल आहे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. बस एवढं लक्षात ठेवा तुला, लेस दॅन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. स्लोप ऍट x2 ऑब्वियस आहे, x2 ला स्लोप कसा असणार आहे, कमी दॅन द स्लोप ऍट x1. राईट, ते डायग्राम तिकडे दाखवतो परत. सो दॅट मीन्स दिस व्हॅल्यू इज लेसर. आणि डिक्रीजिंग घेतलं तर लेस दॅन ऑर इक्वल, एवढंच. चला आता इन जनरल डिक्रीजिंग फंक्शन आहे म्हणजे काय बच्चा, चला ग्राफ ड्रॉ करतो मी इथे एक मस्त पैकी.
इन दिस वे. तुम्ही हा एक पॉईंट घ्या, हा एक पॉईंट घ्या. ओके, हा जो स्लोप आहे इट इज युअर m2 विच इज लेस दॅन 0. ओके, सो इन जनरल डिक्रीजिंग बोलले स्ट्रिक्टली, हा हे दिस वे. डिक्रीजिंग बोलले की लेस दॅन ऑर इक्वल टू 0. बघ ना आता काय झालं, ही अशी बनली म्हणजे काय झालं, याचा जो अँगल आहे निगेटिव्ह कसा आला, नीट लक्ष दे. निगेटिव्ह कसा आला, M1 is also निगेटिव्ह कसा आला बेटा लक्ष दे. इन्क्लिनेशन इज विथ द एक्स ऍक्सिस. सो आता ह्या लाईनचा स्लोप जर तुम्ही काढायला जाल तर तो असा नाही मोजत ना, आपण असा मोजतो ना. बेटा नीट लक्ष दे रे बाबा. हे बघ, विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस थीटा हॅज बिकम गॉन इन द सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये टॅन कसं आहे, निगेटिव्ह. निगेटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे काय, व्हॅल्यूज कमी होत चालतील. निगेटिव्ह अर्थ काय बच्चा, व्हॅल्यूज कमी होत चालतील. असं मग म्हणू 90च्या पुढे वाढत नाही. 90च्या पुढे थीटाच्या व्हॅल्यूज कमी होतात फॉर टॅन थीटा, सो इट इज डिक्रीजिंग. सो बच्चा इट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे मला सांगायचा अर्थ असा होता बेटा ऍक्च्युली की एक कंडिशन अशी असू शकते की टँजंट इज दिस वे. ओके, m कॅन बी 0 ऍट दिस पॉइंट, m विल बी लेस दॅन 0. बस असं म्हणायचं तुम्हाला. थीटा 0 m 0, हिअर m विल बी लेस दॅन 0. अच्छा, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असं जेव्हा बोलतील ना आपल्याला, त्याचा अर्थच असा आहे की पडणारा ग्राफ एडियाबेटिक प्रोसेस सारखा, फिजिक्स मधल्या एडियाबेटिक पडणारा ग्राफ. सो ऍट एनी पॉइंट जो स्लोप आहे, ऍट एनी पॉइंट जो स्लोप आहे बच्चा, that m2 is strictly less than 0. Here if you take m1 that is strictly less than 0, विषय संपला. सो डेरिव्हेटिव्ह हे जे y फंक्शन आहे, y इज f ऑफ x, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि हा जो f डॅश x आहे स्ट्रिक्टली बोलले लेस दॅन 0. व्हेरी सिंपल. बस 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 एकदम सिंपल. चला स्क्रीनशॉट घ्या. वी विल सॉल्व द न्यूमेरिकल्स अँड यू विल से सर मजा आली. इज दॅट इझी. डन. चल, सो बेटा इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग वरती एक्सरसाइज सोडू आपण. फक्त एवढं लक्षात ठेव. ओके, रेग्युलर लेक्चर 5 चालले, पुन्हा एकदा लिहून घे. इन्क्रीजिंग ग्रेटर दॅन इक्वल टू 0, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग ग्रेटर दॅन 0. अच्छा, नुसतं डिक्रीजिंग बोलले लेस दॅन ऑर इक्वल टू 0, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग लेस दॅन 0, संपला टॉपिक. याच्यावरती खेळायचंय फक्त न्यूमरिकल्स मध्ये. हा, एफ डॅश काढायचा, पुट करायचा. सुरू किया जाए एक्सरसाइज 2.4. एक्सरसाइज 2.4 बच्चा, व्हाट आर दे सेइंग. पहला क्वेश्चन, टेस्ट वेदर फंक्शन इज इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. फक्त चेक करा म्हणतात आपल्याला, काही अडचण नाही. पहिला श्री गणेशा करूया. गणेशजी, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब माइनस 6x स्क्वेअर प्लस 12x माइनस 16. बच्चा x बिलोंग्स टू आर. चलो, काही अडचण नाही. बेटा मला चेक करायचंय इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग. म्हणजे मला एफ डॅश एक्स काढावं लागेल आणि बघावं लागेल. ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे शून्यापेक्षा मोठा आहे तो का छोटा, बस. शून्यापेक्षा मोठा आला इन्क्रीजिंग, शून्यापेक्षा छोटा आला डिक्रीजिंग. दॅट इझी, कम ऑन. ऑल राईट, एफ ऑफ एक्स आहे बच्चा. सो व्हॉट विल बी एफ डॅश एक्स. एक्स क्यूबचा 3x स्क्वेअर वजा 6 कॉन्स्टंट एक्स स्क्वेअरचा 2x 6 2 12 12x प्लस 12 इंटू एक्सचा 1 वजा 16चा 0. सो बच्चा फायनली 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 12 आलं. ह्या फंक्शनला अनालाइज करण्यासाठी तुकडे पाडा, फॅक्टर्स पाडा अँड देन अंडरस्टँड. ओके, सो 3 कॉमन गेले सर. 3 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3. काय नाही, 3 कॉमन घेतला, 3 प्रत्येकाला भागलं. ऑलराईट बच्चा, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 फॅक्टर पडत आहेत का? माझ्या मते पडायलाच पाहिजे. समस्या देतात -4 आला पाहिजे. ऍडजस्टमेंट 3 एक 3, -3 -1 घे, जमलं. -3 -1 -4 मल्टिप्लिकेशन इज 3. सो बच्चा एक फॅक्टर आला x -3, एक फॅक्टर आला x -1. डन, राईट. ह्याच्यावरनं हा जो एफ डॅश एक्स काढला आपण. टेस्ट वेदर क्वेश्चन कसा होता, टेस्ट वेदर फॉलोइंग फंक्शन्स आर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. ऑलराइट बेटा, एक्स क्यूब माइनस 6x स्क्वायर प्लस 12x माइनस 16. कुछ तो गड़बड़ मैंने कर ही दिया था. अरे सोनो बच्चा,
3 कॉमन घेतला, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 3 चौक 12 बाय मिस्टेक स्पीड मध्ये गडबड झाली. सो बट बेटा 3 ते देताना फंक्शनच असं दिसेल तुला, जसं की ते स्क्वेअर आला लाईक दॅट देतात ते, डोंट वरी, अजिबात घाबरू नको. जसं इथे बघ आता 4 चे म्हणजे गुणाकार 4 आला पाहिजे, ऍडजस्टमेंट -4 आली पाहिजे. सो ऑब्विस आहे बेदुने 4 आणि -2 असंच घ्यावं लागेल. म्हणजेच बेटा x -2 चा स्क्वेअर एक्सपान्शन आहे ते. आता मला अनालाइज करायचं हे फंक्शन कसं आहे. प्यारे बच्चो 10वी पर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कुठलीही टर्म आहे, कुठलंही एक्सप्रेशन आहे, कुठलंही पॉलिनॉमियल फंक्शन आहे, स्क्वेअर असेल आन्सर पॉझिटिव्ह येईल. चल x ला काही पण टाक, 0 टाक, इट विल बिकम -2 चा स्क्वेअर प्लस 2. x ला 1 टाक, एकातनं 2 गेला -1 चा स्क्वेअर प्लस 1. चल x ला -2 टाक, -2 -4 चा स्क्वेअर प्लस 16. उत्तर प्लसच येणार आहे. x -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कोई आपत्ती? कुछ नाही सर, ते नेहमी पॉझिटिव्हच येणार आहे. येस ऑर नो? देअरफॉर 3 into x -2 चा स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. इज देअर एनी गडबड? काहीच नाही सर. अरे बाबा, हा जर का 4 आला, 5 आला, 10 आला, पॉझिटिव्ह आला, पॉझिटिव्ह इंटू 3 आन्सर इज पॉझिटिव्ह. बेटा दॅट्स वाय माझा जो एफ डॅश एक्स आहे, दिस इम्प्लाइज, हा कोण आहे, एफ डॅश एक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. दिस इम्प्लाइज बच्चा की एफ डॅश एक्स इज आयदर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. मे बी 0 असू शकतं. काय बघ ना, एक्स ची व्हॅल्यू जर का +2 टाकली, दोनातून 2 गेला 0 चा स्क्वेअर 0 इंटू 3 0. आन्सर कॅन बी 0. सो बच्चा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग पैकी इट विल बी इन्क्रीजिंग. आय हॅव टू राईट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. इक्वल पण घेऊ शकता ना शून्याला व्हॅल्यू, म्हणून ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. सो बच्चा दिस इम्प्लाइज कसं फंक्शन आहे गिवन फंक्शन बेटा, इन्क्रीजिंग फंक्शन. सोपं आहे का नाही? स्क्रीनशॉट लिहायचा आहे. चला दुसरं घेऊ. भरपूर सम सोडू आपण, उद्या आपल्याला जीईचे करता येतील. ओके, ऑलमोस्ट भरपूर सम घेण्याचा मी प्रयत्न करतो. 5-6 सम्स आपण अजून घेऊ. चला यातलं एक घेतो आणि एक तुम्हाला होमवर्कला देतो. तिसरं घेतो, एक्झामला आलेलं आहे हे तिसरं. f of x is equal to x minus 1 by x आणि x belongs to capital R, x is not 0 असं तेच म्हणतात आपल्याला. गेटिंग बच्चा? आता लक्ष द्या. सो f of x is given. ओके सर. बेटा f dash x काढा. x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1 अपॉन x चा काय आहे बेटा, -1 अपॉन x स्क्वेअर. सो इट हॅज बिकम 1 + 1 अपॉन x स्क्वेअर. नीट लक्ष दे. जर का हा x 0 आला तर फंक्शन नॉट डिफाइन होणार आहे. आता नीट कॉन्सन्ट्रेट कर. हा, सो बेटा मायनस झालं, हे फंक्शन आलं. बच्चा एक्स स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. येस और नो? एक्स स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह फॉर एक्स एज एनी रिअल नंबर. बेटा मला सांग, एक्सच्या जागी कुठलाही रिअल नंबर टाक, बट इट कॅन बी 0. मग 0ला अडचण येईल ना. एक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह फॉर एक्स बिलॉंग्स टू आर, बट एक्स इज नॉट इक्वल टू 0. आणि हे बघ त्यांनी दिलं होतं, तुला नीट बघायची दिलेली कंडिशन. ते म्हणले एक्स इज नॉट 0, आपण ऍक्सेप्ट केलं नॉट 0. इट इज ओके सर. फॉर धिस कंडिशन एक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. शून्य नसताना ते नेहमी काय येणार आहे, पॉझिटिव्ह. बेटा दॅट इज त्याचं रेसिप्रोकल जरी केलं, सेम वे इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह फॉर द सेम कंडिशन. असू दे ना, 4 असो, चतकोर असो, 1/3 1/4 रेसिप्रोकल पॉझिटिव्ह येणार आहे. अच्छा बेटा ही टर्म पॉझिटिव्ह आली, एकात पॉझिटिव्ह टर्म ऍड केली, 1 + 1 अपॉन x स्क्वेअर. ही पण टर्म पॉझिटिव्हच येणार आहे, कारण एकात तुम्ही पॉझिटिव्ह किती ऍड करत चला, म्हणजे फंक्शन सरळ सरळ इन्क्रीजिंग आहे. सोबतच्या कॉपी पेस्ट. दिस इम्प्लाइज की f डॅश एक्स सेम वे, कारण तोच f डॅश एक्स. दॅट इज बच्चा f ऑफ x असं लिहायचं. काय झालं,
इंक्रीजिंग, कारण ते ऑलवेज काय होणार आहे, वाढत जाणार आहे. चलो स्क्रीनशॉट लिया जाए, है की नाही बच्चा, इझी, व्हेरी इझी. जितकी प्रॅक्टिस होईल मजा येईल. नुसता ग्रेटर का लेस एवढंच पाहायचंय. चलो क्वेश्चन नंबर सेकंड लिया जाए. 4-5 क्वेश्चन आहे, टॉपिक छोटा आहे. वी हॅव टू दी एंड टॉपिक टुडे. आज दी एंड करायचं आपल्याला. ओके बेटा. सेकंड क्वेश्चन इज फाइंड व्हॅल्यूज ऑफ एक्स. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. फाइंड values of x if function is strictly increasing. If function is strictly शब्द आला का नाही बेटा? हा, स्ट्रिक्टली म्हणजे काय, ग्रेटर दॅन 0. शुरू किया जाए. फर्स्ट सम है बेटा 2x³ - 3x² - 3x² -12x + 16. चलो शुरू किया जाए. स्ट्रिक्टली इंक्रीजिंग फंक्शन है. फोकस ऑन द क्वेश्चन बेटा. स्ट्रिक्टली इंक्रीजिंगचा अर्थ काय असतो? कम ऑन. तो जो f डॅश x आहे ना बच्चा, ग्रेटर दॅन 0. नुसता इंक्रीजिंग, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. चला f ऑफ x दिला, f डॅश x काढा. 2 गुणिले x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x². सो 3 दुने 6x² मायनस 6x मायनस 12 डायरेक्टली लिहिला आता. डोंट वेस्ट द टाइम. डन. हा आला f डॅश x. बेटा 6 कॉमन निघतोय. फंक्शन सोबत खेळायचं जरा. कंसात काय राहील, x² - 6 ने भागलं x, 6 × 12. परफेक्ट, नो इश्यू. बेटा मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. -2 म्हणजे बे एक बे हा एकच ऑप्शन आहे. -1 म्हणजे दोनातून एक गेला, जमलं का? नाही. याला मायनस याला प्लस. नीट लक्ष दे. -2 आणि +1 आन्सर इज -1. सो बच्चा फॅक्टर काय पडले? पहिला आला x - 2, दुसरा आला x + 1. मजा आली? पडले. स्ट्रिक्टली इंक्रीजिंग that f dash x is greater than 0. Okay. So बच्चा f dash x greater than 0. Why? Given function is strictly increasing. Okay बेटा. गिवन लिहितो. मग आता मला सांग बेटा, 6 × x - 2 × x + 1 मोठा आहे शून्यापेक्षा. अरे बच्चो, शून्यापेक्षा मोठा म्हणजेच काय, पॉझिटिव्ह. इथे तर 2 नंबरचा गुणाकार आहे. 6 तर बिचारा कॉन्स्टंट आहे. दिस अँड दिस 2 नंबरचा गुणाकार कधी पॉझिटिव्ह येईल? कम ऑन. ते दोघेही पॉझिटिव्ह पाहिजे ना, तर दोन्ही निगेटिव्ह. अरे बाबा, हा +3 आला, हा -4 आला, नाही जमणार ना. 1 + 1 मायनस उत्तर विल बी मायनस. इट विल बिकम निगेटिव्ह लेस दॅन 0. नाही जमणार. म्हणजे मला 2 केस कन्सिडर करावे लागतील. तर दोघेही पॉझिटिव्ह किंवा दोघेही निगेटिव्ह. सो 2 केसेस हॅव जनरेटेड बच्चों. केस नंबर 1. कम ऑन, केस नंबर 1. नीट लक्ष दे. 0 ग्रेटर दॅन 0 कधी येईल? दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्ही निगेटिव्ह. सो पहिली केस घेऊ, दोन्ही पॉझिटिव्ह. केस नंबर 1. x - 2 is greater than 0 आणि x + 1 is also greater than 0. प्यारे बच्चों, सपोज 4 आणि 5 हे जर का 2 नंबर घेतले, 4 × 5 केलं तर 20. उत्तर आलं पॉझिटिव्ह. चल याला निगेटिव्ह, याला निगेटिव्ह 20. येस प्यारे बच्चों, याला 4 घेतला आणि याला -5 घेतला, -20. आन्सर हॅज बिकम निगेटिव्ह. याला मायनस, याला प्लस, परत प्रकरण तेच झालं प्यारे बच्चो, निगेटिव्ह. सो दिस टू आर इंक्रीजिंग, दिस टू आर डिक्रीजिंग वाल्या केसेस. कळालं का नाही कळालं? दोघं पॉझिटिव्ह किंवा दोघं निगेटिव्ह. हा गुरुजी, आत्ताशी थोडं समजलं, नाही तर थोडीशी मनात भीती होती. येस ऑर नो? येस सर. आता थोडी भीती गेली. दोन्ही पॉझिटिव्ह, दोन्ही. काही समज असं असेल, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असताना. ओके सर, शुरू किया जाए. सो प्यारे बच्चों, एक्स इज इनइक्वालिटी सॉल्व्ह करायची सिंपल आहे. बच्चा इनइक्वालिटी म्हणजे काही फारसं नवीन नाही, आपल्या नेहमीसारखंच आहे. काय करायचं? -2 पलीकडे घेऊन जा बेटा. इट विल बिकम +2 अँड ग्रेटर दॅन +1 पलीकडे काय झाला बच्चा? -1.
आता नीट लक्ष दे बेटा, इन्क्रीजिंग आहे. मी मस्तपैकी इथे एक स्केल ड्रॉ करतो खास तुमच्यासाठी. तिकडं प्लस इन्फिनिटी, इकडं मायनस इन्फिनिटी. सो प्यारे बच्चों, हे बघ 0 नंतर इंटिजर्स लिहू 1 2 3 ठीक 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 अप टू इन्फिनिटी. -1 -2 -3 अप टू मायनस इन्फिनिटी. बालमित्रांनो, x ग्रेटर दॅन 2 म्हणजे काय? तो 2 ला घेणार आहे का? नहीं सर नहीं. नहीं ये हो नहीं सकता कि ये मेरा टू ले जाए. ये कुछ भी ले जाए लेकिन ये मेरा टू ले नहीं जा सकता. इट इज ग्रेटर दॅन 2. टू ला टच नाही करायचं. पुढे 2 पेक्षा मोठा काही घ्या. 2.1 2.001 चालेल. 200 500 लाख किती चालेल. 2 ला टच करायचं नाही. नो टचिंग नो टचिंग. x इज ग्रेटर दॅन -1. सो बच्चा x इज ग्रेटर दॅन 2. x इज ग्रेटर दॅन -1. -1 कहाँ है गुरुजी? यहाँ है गुरुदेव. हियर इज अवर -1. माय x इज ग्रेटर दॅन -1. टच करणार आहे का -1 ला? नाही करणार. नाही नाही किया जाए. हा, सो -1 पेक्षा मोठा म्हणजे कसा बेटा? हे बघ इथून पुढं असं दाखवलं. -1 नाही घेणार तो, कारण त्याला इक्वल थोडी बेटा. त्याला इक्वल थोडी. हा, दोन्ही पण घेऊया. सो प्यारे बच्चों, ह्या 2 पैकी काहीतरी एक चूज करावं लागेल मला. का? प्यारे बच्चों, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाले पाहिजे. x हा 2 पेक्षा मोठा आहे. लेट्स टेक 3. x हा -1 पेक्षा मोठा आहे. पुढे कोणता घेणार? लेट्स से 0 1. बच्चा, ही केस जर का मी घ्यायला गेलो तर ही केस फेल होणार आहे. मी जर -1 0 घेतला, चल -1 पेक्षा मोठा आहे. पण बेटा x पेक्षा तर तो छोटा नाही चालणार ना. दोघांचं कॉमन काय आहे? x इज ग्रेटर दॅन 2. हा पार्ट बच्चा, हा पार्ट इथून पुढे कॉमन पार्ट आहे. बेटा येस ऑर नो? बेटा येस ऑर नो? हे बघ ना, दिस पार्ट इज कॉमन टू बोथ. याच्यासाठी पण व्हॅलिड, याच्यासाठी पण व्हॅलिड. यस सर. म्हणजे मी कोणाला टिक किया जाए? कौन किसको लिया जाए? x इज ग्रेटर दॅन 2. किसको सिलेक्ट किया जाए? किसको सिलेक्ट किया जाए सर? x इज ग्रेटर दॅन 2 को सिलेक्ट किया जाए. राईट? तर हा घेतला तर याला नाही चालणार. दोघेही खुश झाले पाहिजे. येस ऑर नो? ओके. चल, जसं आपल्या क्लासमध्ये एखादा ऍव्हरेज मुलगा असेल, एखादा हुशार मुलगा असेल, दोघेही खुश झाले पाहिजे. कॉमन सगळ्यांना घेऊन चालायचं आपल्याला. सो प्यारे बच्चों, therefore x is greater than 2 has been chosen from case 1. स्क्रीनशॉट लिया जाए. झालं? चलो, आता केस नंबर सेकंड. केस नंबर सेकंड काय होईल? मला दोघे निगेटिव्ह पाहिजे आता. x - 1 x + 1 तरच गुणाकार पॉझिटिव्ह येईल. x - 2 इज लेस दॅन 0 अँड x + 1 इज ऑल्सो लेस दॅन 0. ठीक आहे, हा आणि हा दोघेही निगेटिव्ह. सो बच्चा x इज लेस दॅन 2 आणि x इज लेस दॅन -1 दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. दोघांमधले कॉमन उचलायचं. सो बालमित्रांनो, परत एकदा स्केल आपल्या समोर आहे. हा 2 आहे, हा -1 आहे. आता फक्त सिच्युएशन काय आहे बेटा? ते पुसा. कारण आपल्याला मागे जायचं ना, रिव्हर्स गिअर टाकायचा आता. ओके, आणि कॉमन काय ते बघू आपण. सगळं पुसतो. चल फिर से किया जाए. ठीक आहे, 2 आणि आता लक्ष दे बच्चा, x इज लेस दॅन 2. 2 पेक्षा लहान. 2 कुठे? हा का इथं? म्हणजे माझा जो x आहे 2 ला टच नाही करायचा. चला मागे जाऊ द्या. दिस इज x लेस दॅन 2. 2 पेक्षा 1 0 किती पण मागे येऊ द्या. 2 ला टच नाही करायचं. x इज लेस दॅन -1. -1 कुठे बच्चा आहे काय? -1 ला टच करायचं नाही. नो टचिंग, नो टचिंग. हे बघ. इकडे किती पण असू शकतो तो. x इज लेस दॅन -1. दोनों में का कॉमन पोर्शन लिया जाए. समजा मी वरच्याला सिलेक्ट केलं स्पर्धेत आणि -2 व्हॅल्यू घेतली बघ ना. -1 पेक्षा -2 लहान आहे. ही घेतली तर हा हॅपी, ऑलवेज हॅपी. अच्छा, याच्या कोणत्या व्हॅल्यू हा हॅपी. परंतु बालमित्रांनो, मी जर का हे फंक्शन सिलेक्ट केलं खालचं, अडचण काय रे बेटा? -1 पेक्षा लहान -2 घेतला. नीट लक्ष. अच्छा मी अच्छा अच्छा, हा राईट राईट, आय एम व्हेरी सॉरी. हे जे वरचं फंक्शन आहे ना, यासाठी 1 घेतला, 2 पेक्षा लहान 1 घेतला. हा अनहॅपी होईल ना. हा म्हणाल बाबा माझ्याकडे हे नाहीच आहे तुमच्या ह्या व्हॅल्यूज, मी नाराज होईल. म्हणून दोघांमधला कॉमन कोण आहे? हा आहे.
बघ ना, इथून पुढे पोर्शन याच्यात आहे, पण याचा पोर्शन याच्यात नाहीये. कोणाला सिलेक्ट करायचं? याला. सो बच्चा सिलेक्ट कोणाला करायचं? x इज लेस दॅन -1. सो बच्चा therefore x लेस दॅन -1 ला सिलेक्ट करायला ड्रॉप करा. कारण की हा दोघांमध्ये कॉमन आहे ना, दिस मच पोर्शन इज कॉमन बेटा. येस ऑर नो? हा पोर्शन कॉमन आहे. कोणता? x लेस दॅन -1. दॅट्स व्हाय वी हॅव सिलेक्टेड. स्क्रीनशॉट लिया जाए. ठीक आहे बेटा? चलो आता हे पुसतो मी. सो बेटा 2 केसेस मधून बरं का, ह्याचे 2 आले होते. इलिमिनेट करून आपण इथनं x इज ग्रेटर दॅन 2 सिलेक्ट केला आणि इथनं x इज लेस दॅन 1 याला सिलेक्ट केला. राईट? म्हणजेच आवर फंक्शन मी असं लिहितो आता. प्रत्येक सममध्ये मस्त गिव्हन फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. बच्चा ते स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कधी असणार आहे? फॉर x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2 आणि x ची व्हॅल्यू लेस दॅन -1. याला जर का ग्राफ वरती असं लिहिलंय बघा, 0 आहे, हा प्लस इन्फिनिटी, हा, आणि इथे काय बच्चा? मायनस इन्फिनिटी. हा तुमचा 1 2 3. म्हणजे काय बेटा? x 2पेक्षा मोठा, x 2 नाही चालणार, 2पेक्षा मोठा, आणि x हा -1 पेक्षा छोटा. कळलं? म्हणजे याला मी असं लिहू शकतो की x बिलॉंग्स टू, माय व्हॅल्यू बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी पासून इन्फिनिटी, प्लस असो नाही तर मायनस, त्याला ब्रॅकेट टाकताना ना नेहमी ओपन टाकायचं. लिहून घे वाक्य. इन्फिनिटी लिहिताना मायनस ओपन टाकायचा. मायनस असो नाही तर प्लस असो. कारण इन्फिनिटी माहित नसतं ना आपल्याला, त्याला क्लोज नाही करू शकत ना आपण, आपल्याला व्हॅल्यूज माहित नाही शेवटी काय. दॅट्स वाय ओपन. बच्चा इट इज मायनस इन्फिनिटी पासून कुठपर्यंत रे? -1 पर्यंत चालेल. येस सर. -1 घ्यायचा का? नो सर. दॅट्स वाय ओपन ब्रॅकेट. त्याचं युनियन करा. युनियन करा कोणासोबत? 2पेक्षा मोठा. म्हणजे बच्चा ओपन टाकावं लागेल. कारण क्लोज टाकलं तर 2ला घ्यायची, तर 2ला घ्यायचं नाहीये. 2 कोमा कुठपर्यंत? प्लस इन्फिनिटी पर्यंत. आणि ओपन इंटरवल. स्क्रीनशॉट घ्या आणि फटाफट येस टाइप करा. अंडरस्टूड? मजा आली? कम ऑन एव्हरीवन बेटा. वन्स अगेन इसका प्रॅक्टिस किया जाए. बेटा लक्ष दे. इथे झालं काय? x इज ग्रेटर दॅन 2. हे बघ स्केल. हा 0 आहे. बरं का? ही प्लस इन्फिनिटी आहे. ही मायनस इन्फिनिटी आहे. नो इश्यू. 1 2 3. ओके बच्चा. हे बघ हा 2. x इज ग्रेटर दॅन 2. ऑल राईट. चला -1. हे बघ x इज लेस दॅन -1. दोघांमध्ये काहीच कॉमन नाहीये. हिअर x इज बिलॉंगिंग टू मायनस इन्फिनिटी पासून -1. बरं का? युनियन विथ 2 टू प्लस इन्फिनिटी. बट बच्चा नथिंग इज कॉमन. दोघात कॉमन पोर्शनच नाहीये ना. माझा इथून रिझल्ट घेणार काय आपण? इथून काहीच नाही घेऊ शकत बेटा. नथिंग इज कॉमन. चला स्क्रीनशॉट घेतला. पहिल्यातनं मला कॉमन काही नाही सापडलं. केस नंबर सेकंड घेऊ आपण. काहीतरी तर सापडलं पाहिजे ना आपल्याला. केस नंबर सेकंड मध्ये सापडतंय का बघू आता आपण. केस नंबर 2. एक पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह. आता याला निगेटिव्ह याला पॉझिटिव्ह घेऊ आपण. x -2 निगेटिव्ह, x + 1 पॉझिटिव्ह. सो बच्चा x इज लेस दॅन 2 and x इज ग्रेटर दॅन -1. स्केल को ड्रॉ किया जाए 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी -1 -2 -3 अप टू मायनस इन्फिनिटी. ओके. x इज लेस दॅन 2. 2पेक्षा लहान. ओके. x इज ग्रेटर दॅन -1. सो प्यारे बच्चों x इज ग्रेटर दॅन -1. दोघांमध्ये कुछ तो कॉमन है मिया. बच्चा देर इज समथिंग कॉमन. दिस पोर्शन इज कॉमन. तिकडचा घेतला तर याच्यात येणार नाही, पण याचा अख्खा पोर्शन याच्यामध्ये येईल का? नाही. अच्छा, x इज लेस दॅन -2 तर काही पण घेऊ शकतो. इथं दाखवतो मी.
मोठं आहे. एक्स इज लेस दॅन 2. 2 पेक्षा लहान किती पण चालेल ना इकडं. -1 पेक्षा मोठा किती पण चालेल ना. सो दोघांच्या मध्ये कुछ तो कॉमन मिल रहा है, प्यारे बच्चों हमें कुछ तो कॉमन मिल रहा है जो कॉमन पोर्शन आहे. माय एक्स इज नाउ बिलॉंगिंग टू -1 आणि 2. बच्चा ओपन इंटरव्हल, कारण की त्या 2 व्हॅल्यू नाही घ्यायच्या आपल्याला. कम ऑन, ह्या 2 व्हॅल्यू नाही घ्यायच्या. मी हे नीट दाखवतो. कॉमन पोर्शन आहे पण एवढाच आहे. त्या 2 व्हॅल्यू टच नाही करायचं. त्या 2 व्हॅल्यूला टच नाही करायचं. दोघांच्या मधला म्हणजेच गिव्हन फंक्शन काय सांगितलं होतं आपल्याला, फाइंड व्हॅल्यूज ऑफ एक्स. गिव्हन फंक्शन पहिली केस तर फ्लॉप गेली बच्चा आपली. सेकंड केस वर्क झाली. त्यात काहीच कॉमन होत, कॉमन आहे. सो गिव्हन फंक्शन इज काय, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. कोणासाठी, फॉर कोणासाठी, फॉर एक्स इज बिलॉंगिंग टू -1 to 2 ओपन इंटरवल. स्क्रीनशॉट घ्या. बोला आता होमवर्क जमेल सगळ्यांना. कम ऑन रिप्लाय मी. आता होमवर्क सगळ्यांना जमल का नाही. मग आपल्याला ते कालचं याचं जे म्हणणं आहे सागरचं ते समके बोलो. होमवर्क जमल का नाही बेटा. येस